आणि आजही सांगतो आजही उशीर होणार आहे म्हणून म्हणते घराला पोचा मारायचा. मम्मीचं गिफ्ट आहे बरं माझ्या हातात आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 9:30 वाजले, आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि त्यांना चाललंय इकडं ब्लॉग बघायचं काम. मित्रांनो अजून नाश्ता करायचा आहे मित्रांनो. मम्मी नाश्त्याला बनवून राहिली. दररोज ब्लॉग होतं मित्रांनो. सकाळी ब्लॉग आला गेला की ती ब्लॉग बघणार, कारण त्याच्यामध्ये ती राहते ना, तिला स्वतःला बघायला लय भारी वाटत. त्याच्यामुळे ती दररोज ब्लॉग बघती. ब्लॉग बघायचं काम, जुना ब्लॉग बघती. बाळाला काय झालं काय नाही अन्न म्हणजे बापरे. चला मित्रांनो नाश्ता वगैरे करू. परी कुठे गेली काय माहिती, हे उठलंय वाटतंय. त्याचं मित्रांनो अखेर जागती परी म्हणती. परी रात्रभर जागी. काय माहिती नाश्त्याला मित्रांनो रात्रीचं चिकन आहे, पण चिकन नाही घेतलं मी, रस्ता घेतलं. फायनली मित्रांनो 1:15 वाजले. कामावरून आता चालू मी तर झोपवले पाठीमागं. तवा आता तिकडे निघायचं आश्वीला, कारण त्यांचा फोन आलता मला. जिथं आपलं काम आहे तिथून फोन आलता. ते बोलले का या म्हणी, त्याच्यामुळे जाऊ. मम्मीला गिफ्ट देणार आहे एक मस्त भारी. काय गिफ्ट आहे ना तुम्हाला कळणच पुढं, कारण काय माहिती का मम्मी खरंच खूप करून राहिले यार मित्रांनो. त्याच्यासाठी मम्मीसाठी ना गिफ्ट द्यायचं म्हणजे, बट मला देऊशी वाटते म्हणून मला द्यायचं त्यासाठी गिफ्ट. इकडे पाठीमागं परीला म्हणलं ब्लॉग शूट कर, तर काही तिने केला नाही ब्लॉग शूट. एवढ्या घराला पोचा मारून जा ना. मी तिकडे आल्या मारेन ना, राहू दे ना. खरंच विचारलं का आता कोण नाही केलं काल काय चांगलं विचारलं होतं ना. काय काल मी थांब तुम्ही काय विचारलं होतं काल? थांब मला सांग काय म्हणे. आधी तुम्ही तिथेच अजून. हा मग मी त्याच्या आधी तुला किती वेळ सांगितलं होतं का बाळा मी निघेली तिथून, मला टाइम लागेल यायला, कारण प्रॉब्लेम काय आहे ते तुला सांगितलं होता कालचा. मग किलबिलीचा आवाज आला म्हणून मी म्हटलं किलबिली म्हणजे मग शाळेपाशी उभं राहिलं नाही तर तुला वाटलं कोणत्या पोरांपाशी गेला बाबा, याची कोणती बाया आहे, त्याला पोरं सोर, तुला हेच आठवलं. अरे मला माहित डोक्यात काय राहत बा. कवडी मात्र काय नाही कळलं का. ना तुम्ही अजून तिथंच तुम्ही तिथेच म्हणजे ना, ही झोपत नव्हती. म्हणलं हिला तुम्ही काहीतरी खायला आणलं का, ही खाईन पिणं लगेच झोप. अरे पण मी खायला प्यायला सगळं घेतलं होतं ना. तो ब्लॉग बघितला ना मग त्याच्यानंतर कळलं. पण तुमचं मला तापायचं काही काम नव्हतं. आपण नको मग काय करू. मग तू काय मला असं बोललं का मला इथं राग. अरे पण मग असं काहीतरी येणारच आहे. मी कुठं जाणार आहे का तिकडून तिकडे, कुठं नेणार आहे, कोण नेणार आहे का मला तिकडून तिकडे. पण 1-2 वाजले ना तुम्हाला यायला. अरे पण मग काम राहते काय ना काय. बरोबरीचा माणूस 1 तासात. आणि आजही सांगतो आजही उशीर होणार आहे म्हणून म्हणते घराला पोचा मारायचा. घराला पोचा मारून. अरे मग मला वाटत राहू दे मी मारीन. मी आले मारीन कायला बरं पाहतो. फायनली मित्रांनो 2 वाजले आणि इथं पोहोचले. इथं काम करू मित्रांनो पटकन आणि मग त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. फायनली मित्रांनो इथं काम झालंय आपलं. मम्मीसाठी काय गिफ्ट आहे कसं आहे काय तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन मी. एकदम भारी गिफ्ट आहे. मस्त पैकी मी वडापाव गाठायचा ना, पेट्रोल वगैरे टाकणार आता. आले देऊ वा. नाश्ता फिनिश मित्रांनो. 2 प्लेट खाल्ली. फायनल मित्रांनो 4:10 झाले. आम्ही थोड्या वेळ बसलो आम्ही 2 जण आणि आता चाललो निघलोय आता घरी. बराच वेळ झाला गप्पा शप्पा मारल्या जरा. हा चाललंय पुढं, त्याला सोडलंय इथं आणि मी निघलोय आता इथून. त्याचं दुकान परी गेले फोन चालले मित्रांनो. मग करा बाय. पावणे 5 वाजले आणि घरी पोहोचले. मम्मीचं गिफ्ट घेऊन मित्रांनो. मम्मीला मस्त पैकी गिफ्ट देणार आहे आपण. मुलाला आता माझा पण घेऊन आलो. रिॲक्शन बघायची. काय काहीच नाही आणला काय काहीच नाही आहे बाई. रुसली पाहिलं. अरे देवा काय. आणि बघ सरप्राईज. अरे हे बघ काय. अरे रुसलं काय. सरप्राईज बाबा पडलं होतं गरगळत गेलता. काय आता हॅपी बर्थडे वा थँक्यू म्हण ना. बाब्या आजीला पण गिफ्ट आणली. हे पहा मित्रांनो तापली म्हणजे ती रातची तुम्ही पाहायला होती तिची अवस्था. नाही उलट्या करते किती पूर्ण घाम फुटला होता तिला माहिती का. एवढं थंडी. चल बंद कर बस.
ठेवून द्या आता थोड्या वेळ. खरं जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं, विषय असं झालता रात्री. परी म्हणती रात्री येलाय ना असं म्हणजे असं घाम वगैरे आलता. त्याच्यानंतर काय व्हायचं बाबा इथे असं ते घाम आलता ना अजून काय रे बा तिला सांगेल मित्रांनो तुम्हाला काय व्हायचं. असं उलट यायला व्हायचं तिला आणि घाम पूर्ण घामाघूम झाली होती ती अशी घाबरली. तनले अरे असं नको करू आता ती छे बाई. आणि मा दादा पाहिला का गदा झोपली बाई. गदा तर नाही मग काय देऊ झोपत उचलायची नाही गदा एकदा ठेवून दिली गेली काही करा मित्रांनो झोपणं पाहा ना कशी. आणि मम्मीला काय सांगितलं नाही मित्रांनो. मी मम्मीला म्हणलं काय तुला गिफ्ट नाही आणलं. मम्मी नाराज झाली. आता मम्मीला खुश करायची वेळ आली मित्रांनो. मम्मी त्यांना सनसेट होऊ राहिला भारी मस्त दिसतंय है ना. मम्मीचं गिफ्ट आहे माझ्या हातात आहे. मम्मीला काय अजून माहिती मम्मीला सांगेल नाही आम्ही का आम्ही आणले म्हणून म्हणजे मी गिफ्ट घेतलंय म्हणून. मम्मीला म्हणलं नाही आणलं म्हणून मम्मीला थोडी नाराज झाली. आपल्याला खुश करू. ते तनुचे वेगळे कपडे ठेवायचे आहे. जरा खुश व्हा ना. नवीन करून आणलंय मित्रांनो. नवीन गिफ्ट दिलंय मम्मीला आणि मम्मी खुश नाही झाली मित्रांनो. बसून आणलंय रगुळ पण आणलंय पाठीमाग जाईन कधी काही बाई जाईन ना काय ना जायला काय फिर का चांगले आहे ना. मग ती बाया होती ना द्यायला तिथं. अजून राहिलं काय करायचं. आणि दादाला गिफ्ट आणली कळत का नाही म्हणजे पहा आता. हा आता तुम्हीच करा. मागच्या तुम्हाला केलते ना तुम्ही दोघीनं केला ना उद्योग मोडून टाकले दुसरे केले आणि आता परत करा म्हणजे पहिले चांगले होते तुला सांगत होतो तेव्हाच. हा आता राहतील ना बसत आहे का नाही. तरुणच घातले पाहिले ना मित्रांनो दाखव तेव्हा आहे का हातात घातली तुम्ही उभं राहिलं स्टाईल पाहिजे त्या मम्मीला दिले गिफ्ट मस्त बाकी. मम्मी एकदम खुश झाली भारी वाटलं मम्मीला. चला मित्रांनो 7:35 झाली. आम्हाला जायचं आवरले. आज हे जर्किन घातले कारण ते जर्किन धुवायला टाकले त्याच्यामुळे हे घातले. टोपी नाही होती टोपी आहे कशीची. त्यांना चाललंय मस्त पैकी मोबाईल पाहता पाहता खायचं रुमाला हात बसायची मित्रांनो. एकदम स्टायलिश राहते ती. माझं पाहिलं मित्रांनो येईन ती नाही माझ्या डायरेक्ट कारण का माहिती का वरून जर्किन घालावं लागत ना. आणि मग ते शर्टिंग काय होतं शर्टिंग केली का शर्ट खाली नाही येत ते हसली माझ्यावर. चला मित्रांनो आपला ब्लॉग आता हेच एड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. मम्मीला नवीन नाही करून आणलेलं मित्रांनो. मका होती का त्या मकासाठी आपण गहाण ठेवलं होतं त्याच्याकरता ती सोडून आणली आणि मग मम्मीला दिले ना. नवीन वगैरे काही केलेलं नाही मित्रांनो ते त्याच्यामुळं सो सॉरी तुम्हाला थोडंसं खोटं बोललो मी. बट मम्मी खुश झाली यार मित्रांनो काही पण असं.